नमस्कार मित्रांनो, आज बनवतोय एक करी मसाला आणि रेसिपी खूप जास्त इझी आणि एकदम टेस्टी असणार आहे, एकदम ऑथेंटिक फ्लेवरवाली असणार आहे. सो बघूया मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला प्युरी बनवायची आहे. ते पॅनमध्ये आपण थोडंसं ऑइल टाकून बटर टाकणार आहे आणि इथे काही खडे मसाले टाकणार आहेत. खडे मसाल्यांसोबत आपण थोडंसं चॉप केलेलं लसूण, चॉप केलेली मिरची ॲड करतोय आणि चॉप केलेला कांदाही ॲड करायचा. एकदम रफली चॉप करायचा आहे. तो आपण परतवून घेतोय. परतवून घेत असताना आपल्याला इथे ना फ्लेवरिजचे टर्मरिक पावडर आणि फ्लेवरिजचे रेड चिली पावडर यूज करणार आहोत. आज मित्रांनो जे मी स्पायसेस यूज करतो ते खूप महत्त्वाचे असणार, मजेदार असणार आहे. इथे रेड चिली पावडर सोबत थोडी काश्मीरी मिरची पावडर टाकतो जेणेकरून कलर यावं. पूर्ण मसाला परतून घेऊन याच्यामध्ये आपण चॉप केलेला टोमॅटो ॲड करतोय, थोडीशी कोथिंबीर ॲड करतोय आणि थोडे काजू ॲड करतोय. हे सगळं ॲड करून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून गरम आपण ही पूर्ण प्युरी शिजून घेतो जोपर्यंत टोमॅटो मेल्ट होत नाही. नंतर या प्युरीचं आपल्याला एक पेस्ट तयार करायची, याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून मी एक पेस्ट करून घ्या फाईन. त्यानंतर आपल्याला आता बॉईल एगला शालो फ्राय करून घ्यायचं. आता बॉईल एग मी ऑलरेडी करून घेतलेत. परत एकदा बटर आणि ऑइल टाकून याच्यामध्ये टर्मरिक पावडर, रेड चिली पावडर टाकून मीठ टाकतोय आणि आपल्याला पूर्ण हे मसाला मिक्स करून याच्यामध्ये बॉईल एग टाकायचा आहे. एगला मी थोडंसं आपण जसं फिशला कट लावतो तसं कट लावून घेतलं आहे आणि यांना थोडं शालो फ्राय करून घेतो. देन त्याच पॅनमध्ये परत एकदा ऑइल आणि बटर टाकून आपल्याला याच्यामध्ये थोडंसं ॲड करायचा आहे जिरा. तो असा मस्त एकदम तडतड फडफड करून घ्यायचा आहे. ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता आणि चॉप केलेला कांदा टाकायचा जो एकदम फाईन चॉप केलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये ती प्युरी ॲड करायची, जी प्युरी आपण आता मगाशी मिक्सरमध्ये करून घेतलेली आहे ती एकदम ॲड करा प्रॉपर. तिला अशी पूर्ण कांद्यासोबत मिक्स करून घ्या. लो मिडियम फ्लेमवरती शिजून घ्या. त्याच्यानंतर आज आपण यूज करतो फ्लेवरिजचा एक करी मसाला, जो एकदम ऑथेंटिक, मजेदार आणि आपल्याला रेस्टॉरंट धाब्यासारखा फील देणार आहे. जी आपण बाहेर करतो तशीच वाली एकदम रेसिपी बनणार आहे याची. इथे यूज करतो टर्मरिक पावडर आणि कसुरी मेथी, ती पण फ्लेवरिजचीच यूज करतो आहे. आज पूर्ण जी रेसिपीजमध्ये मसाले यूज करते पूर्ण फ्लेवरिजचे आहेत. तुम्हाला जर हे मसाले बाय करायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन बाय करू शकता, नाही तर तुमच्या जवळच्या स्टोअरमधून घेऊ शकता. मित्रांनो, त्यांचा एक कॉन्टेस्ट चालला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही iPhone 16 पण जिंकू शकता. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि जेव्हा नवीन रेसिपीज आपण बनवतो, वेगळे बनवतो, त्यामध्ये काही ना काही नवीनपणा पाहिजे म्हणून तुम्ही नवीन नवीन मसाले नक्की ट्राय केले पाहिजेत. सो एकदा नक्की एक करी मसाला ट्राय करून बघा आणि मला सांगा कशी झालेली तुमची रेसिपी, कारण या रेसिपीमध्ये जान आहे आणि ती सगळा फ्लेवर त्या मसाल्यापासून आहे. सो नक्की एकदा ट्राय करा आणि मला सांगा.